नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमाताई परत तुमच्यासाठी घेऊन आलेले तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवर नवीन घडामोडी प्रत्येक शनिवारी मी तुमच्यासाठी व्हिडिओ करते, हा तुम्हाला माहीतच आहे तायांनो। आणि मला जर व्हिडिओ नाही केला, थोडा उशीर झाला तर व्हॉट्सअपवर मेसेंजरवर आणि एवढे मला मेसेज, आज तर मला कॉल पण आले तायांनो। पण असं काही नव्हतं, रमजान होते आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी स्वतःबरोबर एक स्त्री आहे आणि जागतिक महिला दिवस का नाही मी साजरा करू। मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या अंगणवाडींच्या महिलांबरोबर साजरा केला आणि माझ्या घरात साजरा केला। आज आम्ही पाणीपुरी रमजान रोजात पार्टी केली, खाल्ली, मज्जा केली, मस्त चहा वगैरे पिले आणि मज्जा केली। मला कोणत्याही कार्यक्रमात खुर्च्या जागा गर्दी करायला जायचं नव्हतं, तर मी नाही गेले, मी स्वतःबरोबरच राहिले। आणि माझे जे लाभार्थी आहेत ज्यांच्यामुळे मी आज आहे अंगणवाडीत, त्यांच्याबरोबर मी जागतिक महिला दिवस साजरा केला आणि मी घरीच होते पूर्ण दिवस, खूप मजा केली। आणि आता मी तुमच्यासाठी याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे कारण एवढा चांगला आज दिवस, शनिवार पण आहे, जागतिक महिला दिवस पण आहे, म्हणजे आपला दिवस आहे, आपल्या हक्काचा दिवस आहे। आणि का नाही साजरा करायचा? आधीच तर सगळ्यात आधी धन्यवाद आपल्या आईवडिलांना बोला की त्यांना आपल्याला स्त्री भ्रूण हत्यापासून वाचवलं, जिवंत जन्म दिला, ही मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे। आणि झालं, पैसे अंगणवाडीचे वाढले नाही वाढले, जी आर आला नाही आला, हे सगळं एवढे गुलाबी पोस्ट, एवढ्या गुलाबी साड्या, एवढे गुलाबी ड्रेस आणि एवढ्या हार्दिक शुभकामना, बाप रे बाप। मी आता थोड्या वेळ आधी माझा मोबाईल बघितला तर मला वाटलं फक्त स्त्रियाच आहेत का काय जगात मोबाईलमध्ये पण। अरे बाप रे, काय मान सन्मान आहे आमच्या महिलांना, अरे बाबा काय सन्मान, नुसत्या फोटोत महिलाच महिला, जिकडे तिकडे महिलाच महिला, तू जननी, तू अशी, तू रणरागिणी, तू ये, तू ते। आणि आमच्यासाठी काय, आमच्या अधिकारासाठी काय, तर शून्य भोपळा। पुरुषप्रधान संस्कृतीमधून अजून पण काही जास्त बदली झालेलं नाही तायांनो, आपण आहेत तशाच आहेत। हा आमच्या स्त्रियांचा, आमचा मोठापणा आहे, मोठं मन आहे की आम्ही हे सगळं करत असतो। तर तायांनो, मला तुम्हाला सगळ्यांना हे बघा, हार्दिक महिला दिवसाच्या शुभेच्छा का द्यायच्यात? रोजच दिवस आपला आहे, आज फक्त त्यांना आठवण होते की ह्यांना काहीतरी येडं बनवावं, ह्यांचा फोटो लावावं। घराच्या बाहेर पण आपल्या नावाची कुणाच्या खूप स्त्रियांना तर नसतं मान एवढा, पण पाठी असते, तू ह्या घराची मालकी नाहीस, तिला जीवनभर येडं बनवलं जातं। आणि आम्ही एवढा खुश होतो, बाई त्यांनी माझ्या नावावर केले घर, त्यांनी माझं असं केलं, बाई माझ्या भावाचा फोन आला होता, बाई माझ्या दाजींचं असं त्यांनी बोलले, बाई आमच्या असं तसं। आम्ही वेड्यासारखे भुलत असतो, असं म्हणायचं नाही, आमचं मन मोठं आहे, आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास पुरुष मंडळीवर जास्ती आणि स्वतःवर आत्मविश्वास कम आहे। तर तो स्वतःवर विश्वास वाढायचा आहे, स्वतःसाठी जगायचं आहे। मला आज कमेंट करा की आज स्वतःसाठी कोण कोण जगलं, स्वतःचा विचार कोणी केला, कोणी आपल्या स्वतःला असं आरशात चांगलं व्यवस्थितपणे बघितलं, नाही बघितलं तर आत्ता बघा, हा मौल्यवान चेहरा स्वतःचा कधी बघितलं निहारून, कधी स्वतःला गुंजारलं, स्वतःला कधी प्रेम केलं? आता स्वतःला ताई कसं प्रेम करायचं? स्वतःला प्रेम करायचं, स्वतःवर जे प्रेम करतात ना स्त्रिया, त्याच जगात तरी काहीतरी करतात। तुम्हाला खरंच सांगते, ज्यांचं स्वतःवर प्रेम नाही त्यांचं दुसऱ्यावर सुद्धा प्रेम आहे का नाही ते त्यांनाच कळत नाही, कारण एवढं कन्फ्यूज होतात। तुम्ही सकाळी व्यवस्थित नाश्ता नाही केला, गोळ्या नाही घेतल्या, औषधं नाही केल्या, स्वतःकडे लक्ष नाही दिलं, स्वतःसाठी काही खरेदी नाही केली। किती जणांनी स्वतःसाठी आज खरेदी केली? मला तुम्हाला एक आव्हान करायचं आहे, आता जे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येणार आहेत, मस्तपैकी स्वतःसाठी साडी कोण घेणार आहे त्यांनी कमेंट करायची।
हे पैसे माझ्यासाठी आलेले आहेत, मला खर्च करायचा. मस्तपैकी चष्मा कोण घेणार आहे स्वतःसाठी? साडी कोण घेणार आहे? काही जर आजार आहे तर दवाखान्यात कोण जाणार आहे दाखवायला? आता करू, आद्या पोराची फीस भरायची, पोरांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांनी जेवण नाही गेलं, मग त्यांच्यासाठी स्वयंपाक, मग काय म्हणतील लोक. स्वतःच तयार झाली, स्वतःला कपडे घेतले, चप्पल घेतला, बांगड्या भरल्या आणि घराचा विचार करत नाही. अहो, सर्वांना सावली देणारं झाडच जर स्वतःसाठी चांगलं नाही राहिलं तर ती सावलीत बसणाऱ्यांनी कुठं जायचं याचा विचार केला कधी? घरात जरी जेवणाचे पदार्थ आणले तर मुंडके आणि शेपूट मासोळीचे स्वतः खायचं, मधले चांगले पीस नवऱ्याला नाही तर मुलाला ठेवायचे. बरोबर आहे का नाही? काय 1 पाव किलो जास्ती आणा ना, स्वतःसाठी पण खा ना. तुम्ही आजारी झाल्यावर तुम्हाला कोण म्हणणार आहे का सत्य आहे तायांनो? लक्षात ठेवा. पण ती नेहमीच आजारी असते, तिचं काय आहे? बरोबर आहे का नाही? आहे का नाही बरोबर? सांगा तुम्ही. मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही मला बोला. अंगणवाडीची बातमी पण देणार आहे तायांनो, घाबरून जाऊ नका. हे बघा, अंगणवाडीच्या एवढ्या बातम्या आहेत, सगळ्या यूट्यूबवर आपणच आहोत, सगळ्या फेसबुकवर आपणच आहोत, सगळ्या इंस्टावर, सगळ्या व्हॉट्सअपवर. जागतिक दिन असं वाटतं फक्त अंगणवाडी सेविकाच महिला आहेत. एवढे आपली प्रशंसा, वाहवाई, एवढे कार्यक्रमाला आमंत्रण, पण आपल्यासाठी काय? तर आम्ही जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा शिष्टमंडळाने तिथं राहुल गांधीजींना, नाना पटोलेजींना सगळ्या गोष्टी समजून सांगून आपलं निवेदन दिलं. हे बघा, मंत्री बदलतात, त्यांना खूप कामं असतात, कोणत्या डिपार्टमेंटचे आले, त्यांना सगळं व्यवस्थित सध्याची माहिती असतं त्यांना, असं नाही. पण सध्या काय परिस्थिती आहे ते आपल्या अंगणवाडी सेविकांनाच जास्ती माहीत असतं. मग आपल्याकडून सगळी माहिती घेऊन शिष्टमंडळ जेव्हा दिल्लीत गेलं होतं तर मी ती कुणाचे व्हिडिओ वगैरे, कुणाचे पोस्ट वगैरे तुम्हाला पाठवणार नाही, कारण मी सकाळपासून बघते 100 बातम्या माझ्याकडे आल्या, 100 पोस्ट आल्या, 100 यूट्यूबरने बातम्या पाठवल्यात आणि मी जाऊन आलेले आणि माझाच फोटो लावला आहे त्या बातमीवर. आमचं सगळ्यांचं काय सांगावं. एनिवे असू द्या, सगळे आपल्याला कोण काही वाईट बोलत नाही, आपला प्रचारच करतात. आता आपण पॉलिटिक्सपेक्षाही मोठे नेते मंडळीसारखे झालेलो. जिकडे बघा तिकडे अंगणवाडी ताईचं असं झालं, अंगणवाडी ताईचं असं झालं, अधिवेशनात मुद्दा निघाला, हे झालं ते झालं. मी तुम्हाला थोडक्यात सांगते काय काय झालं. कुठे अजून 1 रुपया वाढलेला नाही, फक्त आपला मुद्दा घेण्यात आलेला हे सत्य आहे. नाना पटोलेजी त्यांनी आपला मुद्दा विधानसभेत घेतला, भाई जगतापजी त्यांनी आपला मुद्दा विधानसभेत घेतला. परत खूप मोठी बातमी म्हणजे अशी आहे की आपल्या देशाच्या, महाराष्ट्र राज्याच्या मंत्री कोण आहेत? आदितीताई तटकरे. आणि पूर्ण देशाचे मंत्री आपले कोण आहेत? अन्नपूर्णाताई. त्यांनीसुद्धा मुद्दा घेतला की 8 रुपये एका मुलाला ठेकेदारांना दिल्यावर ते काय खाऊ देणार आणि काय कुपोषण दूर होणार. हे बघा, जर नवीन मंत्री आलं तर सरळ उडवून लावतात गोष्टी. ह्या मंत्र्यांनी सरळ पहिल्याच अधिवेशनात त्या बोलल्या याच्यात होणार नाही, वाढवून दिलं पाहिजे. चांगलं बोलल्या. एक स्त्री म्हणून जागतिक महिला दिवसाच्या दिवशी त्यांनी आपला विचार तरी केला की अंगणवाडी सेविका कुपोषण कसं थांबवणार. जर कुपोषण होत असेल तर मग त्यांची चूक कशी होणार. तर हे कमी पैशात सविस्तर मुद्दा मांडलेला आहे. तुम्हाला सगळ्याला व्हिडिओ आले आहेत, खूप साऱ्या यूट्यूबरने आपल्या व्हिडिओमध्ये एडिट करून ते मुद्दे घातलेले आहेत. हे बघा, ज्या कामात मी जात नाही, मी स्वतः नसते, ते मुद्दे आणि ते व्हिडिओ मी माझ्या व्हिडिओमध्ये घेत नाही. आता 3रा मुद्दा आहे. पहिला मुद्दा काय होता? नाना पटोलेजींनी शिष्टमंडळाने सगळी माहिती दिली तर त्यांनी आपला मुद्दा घेतला. 2रा आपला मुद्दा भाई जगताप यांनी घेतला विधानसभेत. 3रा आपला मुद्दा अन्नपूर्णा देवी, ज्या आपल्या भारताच्या मंत्री आहेत, आपल्या बालविकास प्रकल्पाच्या, ज्या आधी बघा त्या होत्या, काय त्या बाई बोलल्या तर 1 तास काम करते, तुलसी विराणीजी, स्मृती विराणीजी. तर त्या नाहीत, आता त्यांना 1 ताससुद्धा काम नाही ठेवलं आपण. तर आता आपल्या अन्नपूर्णा देवी, त्यांनी पण मुद्दा चांगला मांडला. त्यासाठी त्यांचं स्वागत आहे की त्या आल्या आणि त्यांनी व्यवस्थित मुद्दा मांडला. त्या कुठं बोलल्या नाही की आम्ही देतोय, करतोय, आमच्यावर उपकार करतोय, असं कुठंही नाही बोलल्या.
तर त्यांनी व्यवस्थित मुद्दा मांडला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आणि ऐका. टाईम परत परत तुमचं खराब करायची काय गरज आहे, बरोबर आहे का नाही? तर आता आदित्यताई तटकरे यांनी जे मुद्दा घेतला होता, आपण लाडक्या बहिणीची कामं केली त्याचा मोबदला म्हणून आपल्याला 50 रुपये देणार आहेत. तर त्यांनी सांगितलं की आम्ही द्यायला सुरुवात करू. सगळ्यात आणि त्यांनी पुन्हा जिल्हा निवडला हे सुद्धा सांगितलं. हे बघा, कन्फ्युजन करू नका. लाडक्या बहिणीचा हप्ता अकाउंटमध्ये आला तो वेगळा, आणि आपण जी कामं केली एका फॉर्मच्या मागे आपल्याला 50 रुपये देणार होते, पण त्यांनी सांगितलं आहे की पात्र अपात्र फॉर्म करून देतील. हे बघा, पात्र झाले अपात्र झाले काय पण झालं, पण आम्ही तर लिहून दिलं. आमचं तर डोकं त्या बायकांनी येऊन खाल्लं. एक पेपर त्यांनी 10 वेळेस आणून दिला, ते तर काम आम्ही केलं. तर फॉर्म भरून दिला आणि मोबाईलमध्ये जेवढे फॉर्म दिले त्याचा सरसकट मोबदला द्यावा. असे पैसे आमचे कमी करू नये, कारण तुम्हाला मतं कमी झाली का? लाडक्या बहिणीमुळं तुमचं सरकार आलेलं आहे, तुम्ही सत्तेवर आलेले आहेत, हे पण मान्य आहे आम्हाला. कारण त्या आयत्या बसलेल्या बहिणी, त्यांना तुम्हाला आयदी करायचं आहे. त्यांनी काय कामं करून 1,500 दिले की घरांच्या लोकांवर त्या रुबाब करून बसत खावं. पण आम्ही पण आमच्या भगिनीला समजवू शकतो की बाई, तू लाडकी बहीण म्हणून तुला 1500 दिले, पण तुझ्या जो लाडका दाजी आहे त्याच्या खिशातून किती महागाई यांनी वाढवली. हा मुद्दा आम्ही व्यवस्थित समजू शकतो. कारण आताच आमची गरज नाही असं कुणी समजू नये, कारण 4 वर्ष असेच निघून जातात आणि परत आमची गरज पडणारच आहे. कारण आम्ही उभा राहिलो की सरकार उभा राहते, तळागाळातली माहिती आम्हाला असते. तर मग असं आमच्यावर अन्याय करू नये. सरसकट पैसे हे सरकारने द्यावं असं आम्ही युनियनला मागणी केली आणि युनियन तसं पुढे मागणी करत आहे. आता खूप मोठा मुद्दा आमचे देवाभाऊ, आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी पण मुद्द्यात बोलले आहे की आम्ही अंगणवाडी युनियनचे जे शिष्टमंडळ आलं होतं त्यांना भेटलो आणि त्यांच्याची वार्ता सुरू आहे. तर तायानो, मुख्यमंत्री स्वतःच्या तोंडाने बोलले की आम्ही शिष्टमंडळबरोबर बोलतो. तर मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचं की जर संघटनेने काम नसतं केलं, मुख्यमंत्र्यांनी संघटनेचं नाव घेतलं असतं का? कृती समितीचं नाव घेतलं असतं का? व्हिडिओ नीट बघा, विधानसभेत बोललेले आहेत. तर आपली चर्चा होणार आहे. आणि कोणी तुम्हाला बोललं 5000 वाढले, 4000 वाढले, हे पैसे आले, ते पैसे आले, तायानो सगळ्यात आधी तुमच्याकडे GR येणार आहे, आपल्या अकाउंटला पैसे येणार आहेत. मग आपण याचं त्याचं ऐकत डोके फोडत बसू नका. कमीत कमी 100-200 व्हिडिओ आले सकाळपासून, आणि त्या विधानसभेचे जे व्हिडिओ आले तर कुणीही क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये. बाकीच्या बाहेरच्या यूट्यूबरने काहीतरी तुम्हाला बातमी पाहिजे, तुम्हाला कोण बघत नाही, त्या आमच्या भगिनी काहीतरी आशेने बघतात म्हणून का तुम्ही काय पण खोट्या बातम्या देता का? कुठे 1 रुपया वाढलेली अजून बातमी नाही. बातमी आली तरी GR नाही. कारण मागच्या वेळेस पण त्यांनी आम्हाला काय बोलले, 5000 वाढले आणि GR देताना 3000च लिहून दिले. सरसकट 15000 त्यांनी आम्हाला दिले नाही. बरोबर आहे का नाही? आम्ही एवढी कामं करतो, एवढी जास्ती कामं करतो. आता ते KYCचं नवीन नाटक काढले. आता तुम्हाला सांगू का तायांनो, ते KYC का होऊ शकत नाही? आमच्या इकडं खास करून मी मुंबईचं सांगते, स्लममधलं स्वनिधीचं लोन यांनी 10,000चं काढलं होतं. गोरगरीब लोकांनी ते लोन घेतलं आणि काही कारणास्तव एवढी महागाई झाली किंवा कामं वगैरे नाहीत तर त्यांनी भरलं नाही. तर त्यांनी काय केलं, मग लगेच सिम यांनी 50 रुपयाला काढलं आहे ना, मग ते 50 रुपयाचं सिम त्यांनी घेतलं. मग आता OTP जुन्या नंबरवर जाणार. मोबाईल नंबरच चालू नाही तर OTP कसं जाणार? कारण बँकेवाले शोधतील, बँकेवाल्याचं काम आहे. पण तुम्हाला सांगते, गोरगरिबांना शोधून काढून त्यांच्याकडून 10,000 वसूल करायचे. पण मोठी मोठी लोक, एवढ्या कोट्यावधी लोक पैसे घेऊन गेली पळून, त्यांचा कोण शोध लावायचं? हे बरोबर आहे, खूप मोठ्या मोठ्या चुका आहेत. एनिवे आपल्याला पॉलिटिक्समध्ये जायचं नाही. पण तुम्हाला सांगते, हे एवढे मुद्दे महत्त्वाचे होते. एक आधीचा मुद्दा कोणता? नाना पटोलेजींना शिष्टमंडळ भेटलं, त्यांनी तो मुद्दा विधानसभेत मांडला महाराष्ट्रात. आता भाई जगताप हे काँग्रेसचे आहेत, त्यांनी पण हा मुद्दा मांडला. दुसरा आपला अन्नपूर्णा देवी आपल्या भारताच्या बालविकास मंत्री आहेत, महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी हा मुद्दा घेतला. त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे देवाभाऊ देवेंद्रभाऊ फडणवीस यांनीसुद्धा हा मुद्दा घेतला. त्याच्यानंतर आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या बहिणीवर आपल्याला माहिती घेतली, हा मुद्दा घेतला. एवढी माहिती आहे, कुठे GR आलेला नाही, कुठे पेन्शन झालेलं नाही, ग्रॅज्युएटीचं झालं नाही, पगार वाढला नाही, काही झालेलं नाही.
काही सगळ्या खोट्या बातम्या आहेत. आणि आज एक स्त्री म्हणून तुम्हाला सांगते, आपण जेव्हा एरियात काम करतो तर एक स्त्री म्हणून, ते जाऊ द्या, ते ऑफिस जाऊ द्या, ते मॅडम जाऊ द्या, ती संघटना जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, आधी एक स्त्री म्हणून स्त्रीचा विचार करा. आज जागतिक महिला दिवसाच्या दिवशी मला तुम्ही एवढंच वचन द्या, कारण आता नवीन अवलादी आल्यात आपल्यामध्ये, ते बीट प्रमुख ते मॅडम निर्माण करतात आणि त्यांना आपल्याच महिलावर अन्याय करून लावतात. तर संघटनेत पण बीट प्रमुख आहेत. संघटनेच्या बीट प्रमुखांनी, तालुकाध्यक्षांनी आणि त्या मॅडमनी निर्माण केलेली, आता आमच्याकडचं सांगते शहरी तुम्हाला, एका बीटमध्ये 25 ते 30 अंगणवाडी आहेत. मग त्याच्यामध्ये एक मस्टर असतं सईचं, 10 अंगणवाड्या किंवा 7 अंगणवाड्या ज्या जवळजवळ आहेत. एका गल्लीत एक अंगणवाडी असते, म्हणजे तुम्ही 7 अंगणवाड्या 10 मिनटात फिरू शकता, एवढ्या जवळजवळ झुग्गी झोपडपट्टी आहे गोंड हिला, धारावी आणि अंधेरीला. तर तिथे काय होतं, एका मस्टरवर एका महिलेला काहीतरी माहिती वगैरे गोळा करायला सांगितलेली असते. मग सगळ्याची मिळून त्या बीटमधील एका महिलाचं समजा चांगलं अक्षर आहे किंवा तिला लिहायला मॅडमनी जबाबदारी दिलेली असते. मग ती स्वतःला सुपरवायझरच्या वरची समजून आपल्या महिलांवर अन्याय करते. तर त्या ताईला माझं म्हणणं आहे की आज जागतिक महिला दिवस आहे. तू जर दिवसभर मॅडमचं काम करत असतील तर त्या लहान छोट्या छोट्या 30-40 बालकांचं काम कोण करतं? तुमच्या अंगणवाडी कोण चालवतं? मग तुमच्याकडून मॅडम आहे, तुम्ही मॅडमचं काम करून देता मुख्य सेविकेचं, म्हणून मुख्य सेविका तुम्हाला काय बोलणार नाही, पण बाकीच्या 23-24 जणी एकत्र होऊन ते बीट प्रमुख जर तुमच्यावर अन्याय करत असेल तर तिला धडा शिकवा, बरोबर करा, ती कोणी असू दे. तसल्या अवलादी निर्माण झाल्यात म्हणून आपल्यामध्ये फूट पडलेले आहेत यांना. ते कामासाठी बीट निर्माण केलेले आहेत, भांडायसाठी बीट निर्माण नाही केले. मग कुणीतरी संघटनेत ये जा करत असेल, मीटिंगमध्ये जात असेल तर त्यांनी पण आपल्या महिलांवर अत्याचार करू नये. काही काळ मला मॅसेज फोन वगैरे आलेले की जी वर्गणी ठरली होती त्याच्यापेक्षा जास्ती पैसे घेत आहेत. तर जी वर्गणी तुम्ही देता त्याची पावती घ्या, ती पावती सांभाळून ठेवा. कारण जेव्हा शासकीय दर्जाची केस घातली आहे कोर्टात तर त्याच्यासाठी ती पावती लागेल, कम्प्युटरवर तुमची नावं येतील, सांभाळून ठेवा. आणि जेवढे पैसे दिले तेवढ्याची पावती घ्या, कुणाला घाबरू नका, एक पैसासुद्धा कुणाला एक्स्ट्रा द्यायचा नाही. आज जागतिक महिला दिवसाच्या दिवशी हिंमत बांधा, माझ्याबरोबर हिंमत करा. का द्यायचं? आपण कुणाचे नोकर आहेत? जर सरकारचे नोकर आहे तर शासकीय दर्जा दिला का? शासकीय दर्जा दिला तर मग वेतन तेवढं दिलं का आपल्याला? आणि जर आपल्याच मधल्या भगिनी आपल्यावर अन्याय करत असेल, मी आता या व्हिडिओमध्ये कळकळीची विनंती करते त्या बीट प्रमुखाच्या अवलादी आणि त्या संघटनेचे प्रमुख, जे बीट प्रमुख त्यांना बनवलं त्यांना पण, मी संघटनेच्या प्रमुखाला असं एकदम कठोर शब्दात नाही बोलणार, कारण त्यांना थोडं तरी समजतं की आपल्या भगिनी आहेत. तर आपल्या भगिनीने अन्याय नाही करायचं तायांनो, हे लक्षात ठेवा. आज मला वचन द्या, मला खूप बरं वाटेल. हे बघा, आपल्यामध्ये फूट पाडून कामं करून घेतात, त्यांची कामं होतात. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर प्रेमाने बोला ना की बाई नाही येणार मी, मला कामं आहेत, असं आहे तसं आहे. आणि ज्यांना जमतं बोलायला, बरोबर उत्तर द्यायला, कायदा माहिती आहे त्यांना कायद्याने बोला. आपल्यावर कुणी जबरदस्ती नाही करायची. मुख्य सेविका किती कामं करतात, त्यांना कोण बघतं आहे? वरी 1 लाख पगार आहे, त्यांना बघायला कोण आहे? आम्हाला बघण्यासाठी मस्टर आहे. आमच्याच पोरींमध्ये भांडणं लावून एकमेकावर तुम्ही एकमेकाकडून माहिती घेता. तुम्ही स्वतःची माहिती स्वतः मॅडमला द्यायची, दुसऱ्याची माहिती मॅडमने विचारली तर म्हणायचं हे बघा मॅडम मी तिचा फोन नंबर देते, तुम्ही तिला फोन करून विचारा. का आपण एकमेकाच्या चाड्या लावायच्या, माहिती द्यायची, मग मॅडम तिला काहीतरी बोलणार, इमोशनल ब्लॅकमेल करणार, मग तुम्ही सगळेच गोत्यात येता ना. मग असली कामं करायची का आपण? आज महिला दिवसाच्या दिवशी मला तुम्ही वचन द्या. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. आता मला तरी कोणाचं तरी कमेंट येईल, बडबड करू नको, महत्त्वाचं बोल. महत्त्वाचं यायचं आहे, कुठंच काय वाढलेलं नाही, कृपया आलेलं नाही. नसत्या बडबड करणाऱ्या लोकांवर लक्ष देऊ नका. आणि कुणाचं वाईट करायचं तायांनो मनात विचार नाही आणायचा. मला काही भगिनी बोलल्या आमचे 1.5 वर्ष झाले हे होऊन मदतनीस वगैरे होऊन, तर तायांनो होईल चांगलं होत असतं, आशीर्वाद लागत असतात त्या गोडं छान छान छोट्या बाळांना. जरी खाऊ कसा आला नाही आला तरी आपण जे ॲडजस्ट करून घेतो
त्यांना प्रेमाने खायला घालतो. काही माझ्या भगिनी तर स्वभावाने एवढ्या चांगल्या आहेत, कधी केळी घेऊन येतात मुलांसाठी, कधी खीर करून, कधी दूध गरम करून स्वतःच्या पैशाने पण देतात. अशा पण प्रेमळ भगिनी आहेत. तर आपल्याला आशीर्वाद लागणार आहे. आणि माझ्या भगिनी खूप मोठ्या मनाच्या आहेत. असं नाही की माझं एवढंच मानधन आहे तर त्या लहान मुलांना आपल्या स्वतःचे रिक्षे भाडे घालून लेक लाडकीचे फॉर्म भरायला महिलांना घेऊन जाणाऱ्या माझ्या भगिनींना आज मी जागतिक महिला दिवसाच्या दिवशी सॅल्यूट करते. कुणाची गरोदर माता जोखमीची असली, तिची डिलिव्हरीची अडचण आली तर गाडीवाल्याला फोन करून घेऊन जाणाऱ्या माझ्या अंगणवाडी कर्मचारी भगिनीला मी आज सॅल्यूट करते. मी कुठे जागतिक महिला दिवस साजरा करायला गेली नाही. तुम्हाला सॅल्यूट करायचं आहे, स्वतःला सॅल्यूट करायचं आहे, म्हणून मी घरीच आहे. दुसरं, माझ्या भगिनी कोणी किशोरी मुलगी जर चुकीची वागत असेल आईवडिलाबरोबर, मैत्रिणींचं, आता यूट्यूबचं वगैरे जमाना आला आहे, त्याच्यामधून बघून काय चुकीचं करत असेल, आई आपल्याकडे येत असेल तिला समजावून सांगणारी, चुकीच्या रस्त्यावर जाऊ नको, तिचा आढावा घेणारी माझ्या भगिनीला जागतिक दिवसाचा सॅल्यूट आहे. जर एखादं कुपोषित बाळ असेल, हे बघा सरकारकडून अशा योजना असतात, आपल्याला मुख्य सेविका बोलतात सॅम मॅमची मुलं असली तर दवाखान्यात घेऊन जा. त्या बाईकडे दवाखान्यात जायला पैसे असतात का? तिचं बाळ कुपोषित झालं असतं का? मग तिनं बाळाला खाऊ तरी काय घातलं असतं? मग सगळीच लोक ह्यांच्या भरोश्यावर राहिलेली नाहीत. आता आपल्या मुलांना चांगलं खाऊ पिऊ घालतात. तर ते कुपोषित बाळाला दवाखान्यात घेऊन जाणारी आणि काय उपचार असला तर करू लागणारी माझ्या भगिनीला सॅल्यूट आहे माझाच. कितीतरी कामं, ही आशीर्वादाची कामं आहेत ताई. सगळ्याच्या वाटेला ही कामं येत नाहीत. आपण खूप भाग्यवान आहोत जी आपल्याला ही नोकरी नाही तर हे समाजसेवेचं काम भेटलेलं आहे आणि त्याचा मोबदला पण भेटत आहे आणि पुढं जास्ती भेटणार आहे. जर शासकीय दर्जा भेटला, शासनाचे नोकर झालो तर शासनाकडून चांगलाच आपण वेतन वसूल करायचं आहे. चालू आहे लढा. आपला मोर्चा कधीच बंद होत नाही, स्थगित होतो. काही महिलांचे कारण सरकार कुठे परमिशन देत नाही. रस्त्यावर महिलांनी बसायचं भर उन्हात. बघा अधिवेशनात बोलले पहिल्या दिवशीपासून उन्हात महिला बसल्यात. जर महिलांना काय झालं तर तुमच्यामधली एक जरी माऊली गेली तर याचं आम्हाला सगळ्यांना वाईट वाटणार हो. आम्हाला 50,000 पगार झाला आणि आमच्यामधल्या 1-2 उन्हाने तापाने हे गेल्या तर त्याचा त्रास किती आम्हाला होणार. तायांनो, मागच्या वेळेस 3,000 वाढले, 6 महिलांचं आपल्या बलिदान गेलेलं आहे. ते आज 3,000 मला नको वाटतात, त्या माझ्या 6 महिला जिवंत राहिल्या पाहिजे होत्या. ही जागतिक दिवसाच्या दिवशी मला असं आठवत होते. असं पण चांगलं काम करतो. आपल्या एरियात जिथे जिथे अंगणवाड्या आहेत तिथे लहान लहान मुलीचे रक्षण करतो. कोणत्या संस्था जरी आल्या त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतो. एरियात काहीतरी आपल्या लाभार्थ्यांना भेटावं म्हणून झटत असतो. त्या माझ्या सगळ्या भगिनीला माझा सॅल्यूट आहे. तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा आहे, सलाम आहे. अशी कामं करत आहेत. मला प्रत्येक दिवशी काही ना काही बातमी येत असते. एका आपल्या भगिनीनं असं काम केलं, तसं काम केलं. ही जी ताकद आहे ही कुठून आली? तर ती लहान लहान बाळं एरियातील लोकांचे हाल बघून, एरियातील लोकांचा त्रास बघून ज्या प्रेमाने आपल्याकडे येतात. आज आपल्या लाभार्थ्यांना आपण मिनी कोर्ट वाटतो. कोर्टात जायला पैसे लागतात, तिथं किती लाईन लावावं लागते, किती तारीखा भेटतात बा ताई. त्याच्यापेक्षा आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही माझ्या लेकीला समजावून सांगा, तुम्ही माझ्या सुनेला समजावून सांगा. जर सून असली तर माझ्या सासूबाईला समजून सांगा की मला मुलीला जन्म घालायचा आहे, मला अजून मुलगी पाहिजे. तर ह्या सगळं समजून सांगणाऱ्या, आढावा घेणाऱ्या, एरियातलं खरं सबलीकरण करणाऱ्या माझ्या सगळ्या अंगणवाड्या सेविका मदतनीसला आज माझा मानाचा मुजरा आहे आणि सलाम आहे. आपण सगळे आहोत म्हणून ही छोटी छोटी गोरगरिबांची बाळं, आदिवासी एरिया असू द्या, ऊस तोडणाऱ्याची मुलं असू द्या, कंपनीत जाणाऱ्यांची, असं तुम्ही कधीच विचार न करू नका. मी माझ्या खेड्यापाड्यात राहतात, चालत उन्हात जातात. त्या भगिनी त्या छोट्या छोट्या बाळासाठी, हिरकणी स्वतःच्या बाळासाठी धावली होती. पण आपण दुसऱ्यांच्या बाळासाठी पण तेवढंच मन लावून काम करतो. कुठं काही माझ्या भगिनीला भेटलं
मी एक अशी कधी कधी ओरडत असते, का गं गर्दी करायला कशाला गेले होते तिकडं? अहो ताई, आपल्या एरियातल्याच मुलांना तिथे खाऊ वाटत होते हो, अहो तिथे कंपास देत होते हो, डबे देत होते हो, आपल्या एरियातल्या बायकांना साड्या देत होते हो, म्हणून गेले होते हो. हे सगळं करून एरियात ठाम उभी राहणारी लाभार्थ्याकडून किती संकट आली स्वतःवर. वेळेवर अंगणवाडीचं भाडं नसतं, वेळेवर पगार नसतो, वेळेवर CBचे पैसे नसतात, भत्ताच्या नावावर तर शून्य भोपळाच आहे. तरी पण एका हिमतीनं ताकदीनं ही एक महिलाच उभी राहू शकते, एक अंगणवाडी ताईच उभा राहू शकते, आणि एक अंगणवाडी ताईच करू शकते. त्या तुझ्या सहनशक्तीला ताई, माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या लेकीला आज मानाचा मुजरा आणि सलाम आहे. आणि जागतिक महिला दिवस खरा मी साजरा करत आहे, माझ्या भगिनी साजरा करत आहेत सेवा करून. मेवा खाणारे खूप आहेत आपल्या नावावर. अहो आपले नाव आता तुम्हाला काय, आता तुम्ही छोटी लोक वाटतात का? तुम्ही खूप मोठे सेलिब्रिटी झालात. जिकडे बघा तिकडं अंगणवाडी सेविकांना असं केलं, अंगणवाडी सेविकांचं असं झालं. तो अधिवेशनात तर आपला मुद्दा घेतल्याशिवाय अधिवेशन सुरू होत नाही, आणि आपल्याला काही न करता अधिवेशन बंद होत नाही. कारण फक्त ते मुद्दे वळवायचे असतात दुसरे. यांचं करा ना, काय काय हे काय करणार आहेत. थोडं आपण रागावतो, थोडं चिडचिड होतो, पण दुसऱ्या दिवशी तेच डोळ्यात तेच घेऊन, त्या सेवा घेऊन त्या एरियात लाभार्थ्याकडे जातो. कधी ऑफिसरचा राग त्या लहान मुलांवर काढला का आपण? कधीच नाही. आता छडी बंद झाली आहे. पूर्वी गुरुजी मारत होते, पण आमच्या अंगणवाडी सेविकांना कधी मारायची गरजच नाही लागली. प्रेमाने एक प्रार्थना घेतली, एक गाणं घेतलं, एक गोष्ट घेतली की मुले आपोआप येऊन बसतात. आणि ती भगिनी 50, तुम्हाला घरची 2 मुलं सांभाळणं होत नाही. आमच्या भगिनी 50-50 मुलं सांभाळतात. त्या माझ्या भगिनीला मानाचा मुजरा आहे. आणि स्वतःच्या मुलं नाही, दुसऱ्याची मुलं. माझ्या मदतनीस ताई स्वतःचा विचार न करता घरचा, अहो स्वतःची 2 मुलं सांभाळायला किती त्रास वाटतो. मदतनीस ताईंनो तुम्हाला सगळ्यात आधी मानाचा मुजरा आहे. तुमच्यापासूनच सुरुवात होते. पहिली पायरी तुम्ही आहात, दुसरी आम्ही आहात. आणि आम्हाला सारख्या त्रास देणाऱ्या त्यांची ड्युटी आहे, जाऊ द्या, त्यांना पण मानाचा मुजरा आपल्या मुख्य सेवकात आहे ना. कारण आपण कुणावर रागवायचं नाही. त्या त्यांची नोकरी करतायत, सगळी त्यांची कामं करतात. हां, पण आगावगरी करणाऱ्यांना सोडायचं नाही. आज एक स्त्री आहेत आपल्याचवर अन्याय करणाऱ्या पोलीस भगिनी, ज्या आझाद मैदानात आपल्याला हाकलण्यासाठी येतात, त्या पण त्यांची नोकरी करतात. जेव्हा मी त्यांच्याशी बोलले, संवाद झाला, त्यांनी जेव्हा त्यांचे कष्ट सांगितले, ताई तुमच्याकडे फ्रेश माल येतो 3 ते 6 वर्षाचा, आमच्याकडे तर सगळे वेस्ट झालेले माल येतात. आम्ही कसं बघतो, नवऱ्याने सोडून दिलेलं, मारलेल्या, आणि ते बेवडे नवरे येतात कंप्लेंट करायला. तर ते काय असतं, 3 ते 6 वर्षात एकदम फ्रेश असतो. म्हणजे ते बालपणाचा पाय आहे. आणि जे वळी असतो आपण, त्यात आपण 40 वर्षाचे झाले, कोण लक्ष द्यायचं, नवरा भांडतो, मग मुलं भांडतात, अशा खूप सारे एरियातले प्रॉब्लेम पोलीसवाल्यांकडे जातात. त्या दिवशी त्या ताईंनी मला नंबर दिला, आझाद मैदानात येऊन बोलल्या, त्यांच्या व्यथा ऐकल्या. सण असला, सगळ्यांना सुट्टी असते ताई, आम्ही नाही घरी जाऊ शकत. मग त्यांना पण मी समजून घेतलं. त्यांचा शब्द मला की तुमच्याकडे 3 ते 6 वर्षाची फ्रेश हासरी गोजिरे फ्रेश माल येतो, आमच्याकडे दारू पिणारे, मर्डर करणारे, अजून चोऱ्या करणारे, अजून ड्रग्स घेणारे, भांडणं करणारे, उगाचच भांडणं करणारे, असले सगळे हे म्हणतात, सगळी लोक येतात. आणि त्यांचे शब्द, मग आम्हाला किती वाजेपर्यंत थांबायचे, आमची ड्युटी किती वाजता असतात, आमची मुलं घरी असतात. ताई तुम्ही कमीत कमी रात्री घरी जाता, आम्हाला तर रात्र दिवस थांबावं लागतो हो. कुटुंबाला वेळ द्यायला भेटत नाही. सण असले, कोणतेही सण असू द्या, आम्हाला सुट्ट्या नाही. त्या आमच्या पोलीसवाल्या भगिनींना सुद्धा सला माझ्या आशावर करताय, त्या पण मेहनत घेतात. हे बघा, आज सगळ्या स्त्रियाविषयी मी बोलते का, तर आज जागतिक महिला दिवस आहे. आणि आपण स्त्रिया म्हणून स्त्रियावर अन्याय करायचा नाही, सगळ्यांना समजून घ्यायचं, संवाद साधा. माझ्याकडे आशा वर्कर येते,
तिला केस आणा ऑपरेशनची. कुणाला जर केस करायची नसली तर काय करायचं, कुणाला ऑपरेशन करायचं नसलं तर बळजबरीनं कपरायचं. मग तिनं केस आणा. आपल्याला बोलतात जा गरोदर शोधा, त्या आशा वर्कर ताईला बोलतात जा ऑपरेशन करून या. हे कसं आहे, आई खाऊ दिनं बाप भीक मागू दिनासारखं. आणि स्त्रियांना स्त्रियांचं कामं लावतात का नाही. आम्ही गरोदर स्त्री येड्यासारखी शोधत असतो, स्तंदा माता, कारण ते आमचे लाभार्थी आहेत. आणि ती लोक केस शोधत असतात ऑपरेशन करायची, बंद करायचं. आम्ही खाऊ देतो गरोदर स्त्रींना, आम्ही खाऊ देतो स्तंदा मातांना. आणि ती डिलिव्हरी झाला की लसीकरण करण्यासाठी त्यांचे पैशाचे 5,000 मिळावं म्हणून फॉर्म भरतात. त्यांना ते लोक गर्भनिरोधक गोळ्या आणून देतात की मुलं कमी होऊ द्या, बंद करा. इकडं सरकार म्हणते मुलं वाढवा, इकडं सुपरवायझर बोलतात मुलं वाढवा तुमची, तिकडं हेल्थ पोस्टवाली बोलतात तुमच्या एरियात ऑपरेशन कसं नाही झालं त्या आशा वर्करला. आता तुम्हीच सांगा बरं. आणि महिलांची भांडणं असली महिला की त्या महिला पोलीसवाल्याला बोलतात की त्या महिलांना धरून आणून घ्या आतमध्ये, आणि त्या महिला पोलीसवाल्यांना आपल्यावर अन्याय करायला लावतात. हे काय आहे, जागतिक महिला दिवस कोणी आणि कसा साजरा करायचा. तरी पण आमच्या महिला आज एवढ्या आनंदाने, एवढ्या उत्साहाने कुठे गेम घेत होत्या, कुठे खेळ घेत होत्या, कुठे भाषणं चालली होती, कुठं कॉम्पिटिशन, कुठं लकी ड्रॉ, तर कुठं काय तर काय. कारण आम्ही मनात काही ठेवत नाही, विसरून जातो, चांगल्याच गोष्टी ठेवतो. आणि बोलायला आपल्याला काय बोलतात माहिती का, मला ते बोलतात की स्त्रिया म्हणजे यांच्या पोटात एक सुद्धा गोष्ट राहत नाही, पण आमच्या मनात खूप दुःख राहतं. पोटातलं तर रात्री जेवलं की सकाळी राहत नाही, यांच्या तोंडात काही शब्द राहत नाही, पोटात काही शब्द राहत नाही. पण ईमेलपेक्षा फिमेल जास्त मजबूत आहे हे सगळ्यांना माहीत आहे, म्हणूनच हे नेटवर्क चालतं आहे ना आमचं. तर तायांनो, सगळ्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ पाठवा आणि नक्की सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर मला कमेंट करा. ते मला माहिती ते आत्रट वात्रट कमेंट करणारे कोण आहेत. माझ्या मदतनीस सेविका मला असले कमेंट करणार नाहीत. राग आला तर बोला, कारण त्यांना पण माहिती आहे मी यूट्यूबवरून त्यांच्या मागण्या काय मान्य करणार नाही. मी त्यांना ते इथे काय मी तुम्हाला लगेच सुपरवायझर, हो जादूची छडी झाली सुपरवायझर, जादूची छडी झाली मदतनीस, जादूची छडी वाढलं मानधन, जादूची छडी झाली ग्रॅज्युटी पेन्शन, असं काय होत नसतं. मी जरी आता आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची चिटणीस असले तरी तायांनो, तुमच्यासाठी नेहमीच इन्कलाब जिंदाबाद आणि अंगणवाडी ताईचे अधिकार घेण्यासाठी पहिला झेंडा मोर्चाचा उचलणारी आणि पुढं येणारी ही एक साधारणशी वसीमा ताईच तुमच्याबरोबर नेहमी असणार आहे. पण विचार सोडून द्या की मी कोण आहे. मी तुमची मैत्रीण, स्त्री म्हणून एक बहीण, मोठी बहीण, छोटी बहीण, तीच नेहमी राहणार. पहिला झेंडा माझा सगळ्याच्या आधी हातात असणार आणि इन्कलाब जिंदाबाद. आणि आमच्या स्त्रियांना अधिकार मिळवून द्यायचा आहे. आणि त्याच्यात जर कोण नडलं तर त्याला कसं बरोबर करायचं, नडलं की फोडलं हे पण येतं करायला. कधी आपल्याला दुर्गेचा रूप घ्यायचा आहे, कधी काली बनायचं आहे आणि कधी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्याचं भान आपल्याला ठेवूनच कामं करायचे. ज्यांनी काय चुकीचं केलं त्या मुद्द्याला चुकीचं संपवायचं, त्या आपल्या मैत्रिणीला नाही संपवायचं. होतात मास्टरवर भांडणं, बीटमध्ये भांडणं, पण ते भांडण संपवायचं, तो मुद्दा संपवायचा, ते आपल्या मैत्रिणीला नाही संपवायचं. तिला समजून सांगा, हे अशी वागत नको जाऊ गं, मला वाईट वाटतं, ही गोष्ट तुझी चुकते गं. बोलण्याची पद्धत बदला, बोलण्याची पद्धत बदलली तर जग बदलतं आपल्यासाठी. तायांना एवढं लक्षात ठेवा. आणि धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ ऐकता, सगळे व्हिडिओ बघता, मजेत बघता. आजचा व्हिडिओ पण मोठा आहे, पण तायानो चांगला विचार करा, सकारात्मक राहा. आज स्वतःसाठी आता मस्तपैकी चहा करून मस्त चांगल्या एकट्या बसून चहा पी बरं, कुणालाच विचारू नका. आज मस्त स्वतःसाठी जगा, स्वतःवर प्रेम करा. आज मला एवढंच म्हणायचं आहे, स्वतःवर प्रेम करा जास्तीत जास्त.
स्वतःवर प्रेम केलं की जगावर प्रेम करणं सोपं असतं. म्हणून स्वतःपासूनच सराव करायचा, प्रॅक्टिस, सराव स्वतःवर प्रेम करायचं. किती आत्मविश्वास वाढला. काय वाटलं माझं व्हिडिओ ऐकून? पूर्ण व्हिडिओ कुणी ऐकला? कोण कुठल्या जिल्ह्यातलं आहे आणि जागतिक महिला दिवस तुम्ही कसा साजरा केला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तायांनो. आणि कमीत कमी आपल्या 5 ग्रुपमध्ये कमीत कमी 100 महिलांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या. मला तुमचा सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि सगळ्यांनी संघटित व्हायचं आहे. आपापसात भांडायचं नाही. कारण आपल्या अंगणवाडीत सर्व जात धर्माची मुलं येतात आणि आपण सर्वांनाच शिकवतो. तर आपल्यामध्ये असं काही नाही. आपल्याला शिवबा पण घडवायचा, आपल्याला अब्दुल कलाम पण घडवायचं आहे, आपल्याला गांधीजी पण घडवायचं आहे, आपल्याला नेहरू पण घडवायचं आहे, आपल्याला डॉक्टर आंबेडकर पण घडवायचे आहेत. तर आपण सर्व धर्माचे सर्वभाव काम करणाऱ्या रणरागिणी आहोत. आणि तुम्हाला परत सांगते, कोणी नाद नाही करायचा अंगणवाडीत जायचं. केला तर बघूया मग. गोडीत आहे तोपर्यंत गोडीत आहे. मधमाशीसारखी मध वाटणार आणि जर काही चुकीचं झालं तर गाण्यासारखं तोंड सुजवणार, हे लक्षात ठेवा. आणि या आझाद मैदानात त्यांना जुगलबंदी करायची. चला दिल्लीला जंतर मंतरला, चला नागपूरला, चला रायगड भवनला. इथे व्हॉट्सअपवर आणि यूट्यूबवर जुगलबंदी होत नसते आणि कुणाचं वाईट करायचं मनात विचार आणायचा नाही. आपलं 10 पटी वाईट व्हायला सुरुवात होते. चांगला विचार आत्ता केला की आत्तापासून 10 पट चांगलं व्हायला सुरुवात होते. अरे पैसे 50,000 हातात आले आणि त्यातल्या आपल्या काही 4 भगिनी गेल्या तर मग मी तुम्हाला सांगतो ते 50,000 नको आहेत. हिऱ्यासारख्या माझ्या भगिनी तुम्ही मला पाहिजेत. तुमच्या मुलांसाठी चांगले राहा, तुमच्या परिवारासाठी चांगले राहा. एवढा हा कुटुंबासाठी कोहिनूर हिरा आपल्या आईवडिलांनी स्त्रीभ्रूण हत्येचा जमाना असताना सुद्धा जन्म दिलेला आहे. त्यावेळेस त्यांच्यासाठी जिवंत राहा. आईवडिलांवर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या मुलावर प्रेम करा. आणि मुलाच्या बापावर तर प्रेम केलं म्हणूनच मुलं आली ना. चला शेवटी बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओ मोठा होत आहे, ती ताई मला ओरडते, बडबड करू नको, व्हिडिओ मोठा करू नको. अगं ताई 50 व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच व्हिडिओ बघ ना. सुनार की तो एकीची लवार की. चला बाय बाय. धन्यवाद. सगळ्यांना जागतिक महिला दिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही मी आपण सगळे आहेत म्हणून हे सगळं जग आहे. बोललं तरी काय कमी नाही, कारण प्रत्येक घरात स्त्री रणरागिणी आहेच, तिच्याशिवाय जग नाही. चला धन्यवाद. बाय बाय. सगळ्यांनी व्हिडिओ बघा प्लीज तायांनो. माझी आज रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना व्हिडिओ दाखवा, शेअर करा आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तायांना. कुटुंब मोठं करायचं आहे मला माझ्या अंगणवाडी तायांचं, दुसरं काय नाही. प्रेमात ताकद आहे. बोला, मी स्वतःवर प्रेम करते. आय लव माय सेल्फ. मी स्वतःवर प्रेम करते. मी पूर्ण जगावर प्रेम करते. मी सगळ्यांचं ऐकते. मी सगळ्यांना प्रेम देते. बोला, बघा निर्माण होणार गोडी. कुणाशी भांडायचं नाही, बदला घ्यायचा नाही, बदलाव आणायचा आपल्याला. चला बाय बाय. धन्यवाद.